तर आज 2023 जानेवारी 1 तारीख. सगळ्यांची सुरुवात नको त्या गोष्टीवरून होते, पण माझी सकाळ किचनपासून झाली. ती वेगळी गोष्ट आहे की तोंड हातपाय वगैरे धुवून मी किचनमध्ये घुसली. टिफिनसाठी उशीर झालेला. आज बुर्जी बनवायची होती, पण एकच अंडं होतं. तर कांदे 2 घेतले, कारण की ग्रेव्ही जास्त असली की मग एवढं समजून नाही घेत ना, म्हणून. आणि एक टोमॅटो घेतला. शिमला मिरची थोडीशीच घेतली, जास्त नाही आवडत म्हणून. तर थोडी शिमला मिरची आणि मिरचीची पेस्ट करून ठेवलेली ती 1 स्पून टाकली. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, पहिले धुतलेल्या. नाही तर बोलाल की धुवून नाही घेत काय. मी सगळ्या गोष्टी, कांदा पण धुवून घेतलेला, जाम सोंगत होता बघ. कांदा टोमॅटो सगळंच धुवून घेतलेलं आणि शिमला मिरची पण बारीक चिरली. चपात्या झालेल्या बऱ्यापैकी 7-8 काहीतरी चपात्या झालेल्या, पण ते चपात्या खाल्ल्या गेल्याच नाही, कारण की डब्बा घेतलाच नव्हता जेवायला. तर ज्या डब्यामध्ये मी ठेवते चपात्या, आता फक्त 5 चपात्यांसाठी पीठ मळते, कारण की ते शिळ्या चपात्या डब्यांमध्ये देऊ नाही शकत ना, डब्यात देऊ नाही शकत, चांगलं नाही वाटत. 4 लोक असणार मग शिळ्या चपात्या, आणि स्वतःसाठी चांगलं नाही ना, जे कामाला जातात त्यांच्यासाठी. बाकी घरात जे असतात ते खाऊ शकतात, असं काय नाही, ते पण खातात माझे मिस्टर, असं काहीच नाही. शिळं जेवण असलं तर कसं काय बोलतात
की शिळं नाही तर ताजं जेवण तर जेवणच असतं, नावं नाही ठेवायची. असं मी खूप म्हणजे शिकली पण आहे. मी जास्त खात नाही शिळं. माझे मिस्टर खातील, मम्मी खाते. मला नाही खाऊन देत, माहीत नाही का. पण काय काही हरकत नसते. शिळं जेवण नाही तर ताजं आपण जे घरामध्ये बनवतो ना तेच खायचं. बाहेरचं मला नाही माहिती, पण जे घरामध्ये आपण बनवतो ते शिळं असलं तर आपण गरम करून मस्तपैकी खाऊ शकतो. ते मी केलंच आहे आज. पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला मी दाखवेन. आणि हा व्हिडिओ आहे ना खूपच मोठा झालेला, म्हणजे पूर्ण दिवसाचा व्हिडिओ बनवलेला की मी काय करते, संध्याकाळी काय होतं, काय केलं मी, दुपारी काय केलं, सकाळ कशी झाली माझी, असं हे सगळं असं म्हणजे प्रॉपर व्हिडिओ बनवायला. पण तो झाला बहुतेक 1 तासाच्या वरती झाला. तर मला कमेंट आलेली ना काल रियाज यांच्याकडून की 20 मिनिटाची व्हिडिओ असायला हवी. म्हणून मी हाफ पार्ट म्हणजे 2 पार्ट केले. हा एक सकाळचा आणि जो दुसरा असेल तो संध्याकाळचा. म्हणजे सकाळची माझी जाम घाई असते, म्हणजे कसं टिफिन 10:30पर्यंत व्हायला हवं ना, मग ते व्यवस्थित टायमावर गेले की टायमावर येते असं सिस्टममध्ये. म्हणून जरा घाईमध्ये असते सकाळची. आणि खूप म्हणजे असं चपात्या म्हणून खूप घाईत लाटत होती, भाजत होती की बाबा लवकर लवकर झालं तर बरं. कारण की आज उशीर झालेलं, रात्री तर 12च्या नंतरच जेवलेलो ना 31st. तर सकाळी उठायलाच टिफिन झाल्यानंतर थोडंसं ब्रेक घेतला, कारण की बराच वेळ आपण किचनमध्ये उभं राहतो ना. मग थोडा ब्रेक घेतल्यानंतर किचन प्लॅटफॉर्म धुवायला घेतला, साफ करायला घेतला. मग ते क्लीन केलं. त्यानंतर मी चाय आणि काहीतरी खाल्लं मी. हां सॉरी, टोस्ट आणि खारी खाल्ली एक एक एक. बाय द वे मी डायटिंगवर आहे. काय माहिती बारीक होते की नाही. सगळे लोक म्हणतात की मी जाडी झाली आणि खरंच मी जाडी झाली. मला यावर्षी बारीक व्हायचं आहे. हा मी संकल्प घेतला आहे बारीक व्हायचा.
भांडी आणि किचन प्लॅटफॉर्म धुतल्यानंतर मी थेट आंघोळीला गेली. म्हणजे मध्ये मध्ये काय ना काहीतरी निघत होतं टाईमपास म्हणून. टाईमपास करत करत थोडंसं दुपार वगैरे आलं ना, सकाळची कशी थंडी असते ना, मग थंडीमध्ये नाही जमत, हिंमत पण नाही होत की सकाळी आंघोळ करू. म्हणून दुपारची वगैरे करते. आंघोळ केल्यानंतर थोडे व्हिडिओ वगैरे बनवले. त्यानंतर मी मेकअपचा व्हिडिओ पण काढला आहे, ते पुढच्या पार्टमध्ये सांगेन.